कळा ज्या लागल्या जीवा, कळा ज्या लागल्या जीवा, मला त्या ईश्वरा ठावा. कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगा कळा ज्या लागल्या जीवा. कळा म्हणजे मनातल्या वेदना, मनातले दुःख, मनाच्या व्यथा. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या वेदना होत असतात. या वेदना कितीतरी प्रकारच्या असतात. काही सांगण्यासारख्या असतात, काही सांगण्यासारख्या नसतात. आणि जर आपण दुसऱ्याला त्या सांगितल्या तर त्याला त्याचं काहीच वाटत नाही. एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. त्याला त्याचं काही म्हणजे काहीच वाटत नाही. मग हे सांगायचं तरी कुणाला, हा प्रश्न पडतो. पण कठीण समय येता कोण कामास येतो. अशा वेळी आपल्याला आपला देव आठवतो. अरे आपल्या व्यथा आपल्या देवाला सांगूया. देव मुकाट्याने ऐकून घेतो. तो संकेत देतो, काही काळाने तुझ्या वेदना मी कमी करतो. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि नित्य माझी आराधना कर, मग बघ चमत्कार. पण जरा धीर तर धर. म्हणतात ना, धीर धरी रे धीरा पोटी, असं तिला मोठी फळे गोमटी. आणि खरंच ध्यानी मनी नसताना त्या मनातल्या वेदना कमी कमी होत जातात आणि आपण चिंतामुक्त होतो. पण आपल्या अंगी जर धीर नसेल तर त्याचे परिणाम वाईट होतात. वाईट विचार मनात येतात. आता यांना काय करावं काही समजत नाही. अशा वेळी कोण टोचून बोललं आणि जर वीक पॉइंटवर पाय त्यांनी आपल्या ठेवला तर त्या वेदनात भर पडतो. आता देवसुद्धा आठवत नाही. डोळे भरून येतात. कुठेतरी आपल्या मनाच्या कोपऱ्यात पॉझिटिव्ह थिंकिंग आलेले असतात. ते आपल्याला म्हणतात, अशी काय ती समोरची व्यक्ती तुम्हाला बोलून गेली. अरे सोड ते निगेटिव्ह विचार. जन्मभर का मनात ठेवणार आहेस. अरे माणसा, हा मनुष्य देह एकदाच मिळतो. मग आनंदाचं गाणं म्हण. काही हसण्यात घालव बोललेलं. मग बघ कळा लागतात का त्या जीवाला. आता त्या कळा कशा असतात. काही बाल्यावस्थेच्या वेळी आपल्याला कोणीतरी बोलले तर ते जसे तर तसे लक्षात राहते. नंतर युवावस्थेत मित्रमैत्रिणी, सर, गुरुजी बोलण्यात कधी अपमान करतात. त्या भूतकाळाच्या गोष्टी आपल्या मनातून जात नाहीत. कधी कधी तर शेजारी बाजारी बोलण्याचा प्रसंग येतो. मग उगाचच मुलांवरून गैरसमज होतात. मग मनाला आपण म्हणतो, चला चालायचंच, सोडा त्या नको असलेल्या गोष्टी. कधी तर आपल्या सासरच्या मंडळींचं बोलणं वाढतं. चला आपण जाऊ दे, पण नाही, हा व्यवहार तुम्ही चुकीचा केला असं म्हणतात. तुम्ही असं द्यायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. झालं मग मन आपले सेन्सिटिव्ह. मग लगेच नको असलेल्या गोष्टी अगदी खोलवर बसून जातात. बरं सांगायची सोय नाही, समजून घेता येत नाही. मग आपलं मन पुन्हा म्हणू लागतं, कळा ज्या लागल्या जीवा, मला त्या ईश्वरा ठावा. कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या.
ज्या लागल्या जीवा. मग माझ्या मनात आलं, काय त्या भूतकाळाच्या गोष्टी घेऊन बसला आहात? त्या समोरच्या झाडावरची फुलाची कळी तोड आणि त्या परमात्म्याच्या चरणी ठेव, म्हणजे त्या कळ्या निघून जातील, आपल्यालाही बरं वाटेल. आणि खरंच हे हे असलं सगळं टेन्शन त्याच्या चरणीच व्हायचं असतं, कारण तोच यातून आपल्याला बाहेर पाडतो. आता या कळांचा विषय बंद बंद बंद. कळा जाला गला जीवा मला की ईश्वरा ठाव्या. कुणाला काय हो त्यांचे, कुणाला काय सांगाव्या. कळा जा